या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर आपल्याकडे आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंनी नक्कीच जीवाच्या आकांडाने प्रयत्न केले आणि मात्र या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू ठरलाय। अर्थातच खेळाडूचं नाव आहे तेजस वारगडे ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू। तर तेजस वारगडे आपण पुढे या आणि इथे मात्र ही आकर्षक बेस्ट फिल्डरची ट्रॉफीज देऊन आपण त्यांना सन्मानित करूयात। ही आम्हाला पुरस्कृत केले माननीय विशाखाताई आडोले ज्या विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत वडवलीच्या आणि भगवानजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते इथे मात्र बेस्ट फिल्डरची ट्रॉफी देते। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेजस साठी। कमालीचं क्षेत्ररक्षण कमालीची कामगिरी राहिली वडवली संघाची। यस त्याच्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने तब्बल 6 विकेट घेतले संघाचं नाव आहे मालिवली संघाचा दिपेश ठरतोय उत्कृष्ट गोलंदाज। आणि या सन्मान देण्यासाठी श्रीकांतजी गायकर साहेबांना विनंती असेल की आपण पुढे आणि आपण हा शुभ सन्मान द्यायचा आहे। तदनंतर या स्पर्धेमध्ये नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक स्पोर्ट्स शूज देखील आहेत। नक्कीच ते आम्हाला पुरस्कृत केले पाटील सर्वेअर आणि कन्सल्टंट श्री अनिकेतजी पाटील आणि ऋषिकेशजी पाटील यांच्या माध्यमातून आणि ते स्पोर्ट्स शूज देखील आपण त्यांना पुरस्कृत करूयात। येस अनिकेतजी पाटील आहेत जे नक्कीच पाटील सर्वेअर आणि कन्सल्टंटचे सर्वे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात हे स्पोर्ट्स शूज उत्कृष्ट गोलंदाजासाठी। त्याच्यानंतर आपण नक्कीच बेस्ट बॅट्समन साठी आकर्षक बॅट देखील आहे आकर्षक ट्रॉफी देखील आहे आणि जी बॅट आम्हाला पुरस्कृत केले उषा फार्मा हाऊसचे प्रोप्रायटर विकी दिवाणे आणि आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले आहे माननीय सौ विशाखाताई आढोले ज्या विद्यमान सरपंच आहेत आणि नक्कीच त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी मात्र ट्रॉफीज लाभल्यात आणि मी विनंती करेन हा पुरस्कार देण्यासाठी विलासजी गगे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते ही आकर्षक ट्रॉफी द्यायच्या। नक्कीच या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने तब्बल 73 धावांची आक्रमक खेळी साकारली। संघाचं नाव आहे कानली संघाचा मयुरेश ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज। आकर्षक बॅट देखील आहे मयुरेशसाठी तब्बल 73 धावांची आक्रमक खेळी साकारली। खूप खूप अभिनंदन। आणि या ठिकाणी मात्र बॅट आहे विकीजी दिवाणे यांच्या माध्यमातून लाभले आकर्षक ट्रॉफीज विद्यमान सरपंच विशाखाताईंच्या माध्यमातून लाभल्या। खूप खूप आभार। या ठिकाणी मात्र चांगला खेळ आपण देखील प्रस्थापित केला। तदनंतर या स्पर्धेमध्ये नक्कीच एक सन्मान आपण करूयात शरदजी दळवी साहेब आहेत त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात। शरदजी दळवी साहेब आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आपण संतोषजी आडोले साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात। अनेक मान्यवर मात्र उपस्थित झाले सर्व मान्यवरांचा आपण हा शुभ करतोय। अंकुश काका वारगडे आपण देखील आपला देखील सन्मान आपण करूयात। रामभाऊ वारगडे आपण देखील या। चला ज्यांची नाव घेतली तर आपण लगेचच या। रामभाऊ वारगडे आपण देखील आपला देखील सन्मान केला जाईल विशेष सन्मान नक्की ज्यांच्यामुळे ही स्पर्धा पूर्वत्वास केली आमचे पंच। यस पंचांना देखील विनंती असेल आपण देखील या ठाकरे सर त्याच्यानंतर आमचे भोईर सर आपण देखील सन्मान केला जाईल। आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम योगेश टेनिस क्रिकेट लाईव्ह ही टेलिकास्ट टीम आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराघरामध्ये या ठिकाणी मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण झालं त्यांना देखील विनंती आपण देखील या। आमचे डीजे मास्टर आपण देखील या। चला ठाकरे सरांचा आपण शुभ सन्मान करूयात। पंचांची चांगली भूमिका त्यांनी देखील साकारली आणि आपण या ठिकाणी मात्र जयजी पाटील आपण पुढे आपण शुभ सन्मान करूयात। तदनंतर आमचे योगेश टेनिस क्रिकेट लाईव्ह टेलिकास्ट टीम भोईर सर आपण देखील या आपला देखील सन्मान केला जाईल।
खरं तर पंचांविना कुठली स्पर्धा अपूर्ण असते आणि पंचांची चांगली भूमिका ज्यांनी साकारली त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक आभार। त्याच्यानंतर मात्र आपले दुसरे ऑफिशियल पंच भोईर सर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात। हा शुभ सन्मान केला जातोय आपल्या माधवजी ठाकरे सरांचा, वय वर्ष 55 असून देखील मानसिंग अंपायर म्हणून त्यांची ख्याती आहे। खूप खूप आभार। आपण देखील मनोरंजन केलं। दुसरे पंच आमचे भोईर सर, त्याच्या आधी आपण भोईर सरांचा शुभ सन्मान करूयात। प्रकाशजी अंदाडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करतोय। अनेक मान्यवर उपस्थित आहेत आणि या मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतोय। हे दुसरे आपले पंच भोईर सर, त्यांनी देखील गेले 4 दिवस या स्पर्धेला या ठिकाणी मात्र अचूक पंचांची भूमिका साकारली, त्यांचा देखील आभार। त्याच्यानंतर आमचे लाईव्ह टेलिकास्ट टीम प्रत्येकाच्या घराघरामध्ये ही स्पर्धा पोहोचवली। योगेश टेनिस क्रिकेट वाहिनी आणि या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा घराघरामध्ये पोहोचली। जयजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय आणि जे आमचे डीजे मास्टर क्रिकेट विथ म्युझिक हे समीकरण आपण नेहमीच आखत असतो आणि नक्कीच डीजे मास्टरची चांगली भूमिका ज्यांनी साकारली डीजे राहुल यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। यस आणि हा शुभ सन्मान आपण करूयात। विनोदजी गोतारने आपण देखील या ग्राउंड साठी त्यांनी देखील अथक परिश्रम घेतला। तदनंतर आपण विशेष सन्मान आपण करूयात ज्यांचा आवाज गेल्या 4 दिवसांपासून आपण या स्पर्धेमध्ये ऐकलात। खरं तर नक्कीच आदरणीय बाळ्यामामा तुमचं गुणगान गेले 4 दिवस जे गात होते असे आमचे या विभागाचे गोड आवाज आदरणीय प्रवीणजी शिंदे सर यांचा शुभ सन्मान आपल्याच हातून व्हावा अशी त्यांची देखील इच्छा आणि लगेच मी विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान करा, कारण की आपल्या विभागातून एखादा युवा समालोचक पुढे जातोय आणि त्याच्यावरती त्यांच्या पाठीवरती नेहमीच मामांची माणुसकीची थाप आपुलकीची थाप असते आणि नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय। यस डीजे मास्टर यांचा लेखीन आपण सन्मान केलेला आहे। त्याच्यानंतर मंडप डेकोरेटर्स ज्यांनी हे नक्कीच मंडप डेकोरेटर सजवलं आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात। या मंडप डेकोरेटरचे सर्व आमचे लगेचच या त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात। विशाल दादा या आपल्या शुभ असते द्या। या ठिकाणी पुढील सन्मान आपण करतोय। खरं तर टिटवाला या ठिकाणून गेले 2 दिवस ज्यांनी सुमधुर आवाजामध्ये समालोचन केलं, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात त्या समालोचनाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या, इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी आपला आवाज फोडला आणि आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव ज्यानं रोशन केलं असे विश्वास केनी सर आमच्या समवेत उपस्थित आहेत, एक उत्कृष्ट समालोचक, आणि त्यांचा स्वागत सन्मान आपण लोकप्रिय खासदार बालेमामा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। खरं तर गेले 2 दिवस उत्तमरित्या एक जबरदस्त पद्धतीने समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण ऐकलं, विश्वास केनी सर यांचा या ठिकाणी आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करत आहोत। पुढील सन्मान आपण या ठिकाणी करतोय। सन्माननीय आकाश विषय आमच्या समवेत उपस्थित आहेत। या ठिकाणी सन्माननीय संतोषदादा आठवळे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। येस नक्कीच या ठिकाणी मात्र सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त एक सन्मान ज्यांचं हे ग्राउंड आहे आपण पाहतोय, नक्कीच सन्माननीय विनोदजी गोतारणे साहेबांना विनंती असेल आपण या, आपला देखील सन्मान केला जाईल। विनोदजी गोतारणे आपण या, कारण की खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना या ठिकाणी मात्र आपण ग्राउंड उपलब्ध करून दिलं।
चला त्यांचा संजय दादा वारगडे जे मुख्य आयोजक आहेत या स्पर्धेत त्यांच्या वतीनं आपण सन्मान करूयात आणि नक्कीच लाईट साठी देखील त्यांनी जागा उपलब्ध करून दिली। यशवंतजी वारगडे आपण देखील या, पवन वारगडे आपण आपला सन्मान करूयात आपण स्वतः या ठिकाणी मात्र आहेत। तर उर्वरित कोणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही आयोजकांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतोय आणि नक्कीच पुढील बक्षीस वितरण समारंभाला आपण सुरुवात करूयात। या स्पर्धेमध्ये नक्कीच ज्यांनी 4थ्या क्रमांकाचा मान पटकावला क्रमांकाचं बक्षीस आपण देऊयात, परंतु त्याच्या आधी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली, खरं तर गेले 4 दिवस आणि वडवली गावाला एकत्रित आणण्याचं कार्य ज्यांनी केलं आदरणीय संजयजी तुकाराम वारगडे साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात। नक्कीच त्याचबरोबर नक्कीच आमचे विशाल दादा गोंदली जे पोलीस पाटील आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करूयात। त्याच्याबरोबर सन्माननीय जयजी पाटील या त्रिमूर्तीचा शुभ सन्मान, एक भव्य सन्मान आपण करूयात आमच्या मुख्य मंचावरती। निखिलजी अंताडे आपण देखील या आणि सर्व खेळाडू आपण देखील आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूयात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्वांच्या घरामध्ये पोहोचली। एकदा जोरदार झाल्या पाहिजेत सर्व आपल्या आयोजकांसाठी, कारण की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली, या स्पर्धेमध्ये आपण खेळलो आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील आपल्याला पाहायला मिळाला। स्पर्धा आपण पाहिली, यस भाड्या हमाना देखील विनंती असेल या, कारण की हे प्रेम आहे सर्वांचं, आदरणीय लोकप्रिय खासदार साहेबांचं हे प्रेम आणि त्यांच्या वतीनं या ठिकाणी मात्र हा विशेष सन्मान देखील आपण करतोय। यस सर्व या ठिकाणी मात्र आई गावदेवी क्रिकेट संघ वडवली देखील आहे आणि त्यांच्या समवेत नक्कीच भिवंडीचे लोकप्रिय खासदार साहेब बाळा मामा देखील या ठिकाणी उपस्थित आणि सर्वांचं पुनश्च आम्ही करतोय हार्दिक हार्दिक आभार। यस धन्यवाद। मात्र आपण देऊयात 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक। मामांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं। 4थ्या क्रमांकाचा मान या ठिकाणी मात्र पटकावला या स्पर्धेमध्ये टीम धोंडा वडवली ठरतो या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचा मानकरी। यस या धोंडा वडवली संघ आपण या आणि या सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन सर्व आमचा महिला वर्ग एक सन्मान त्यांच्या वतीनं आपण द्या नक्कीच या ठिकाणी। तदनंतर आपण फोटो सेशन करूया। मामा त्यांची देखील इच्छा आपल्या सोबत एक फोटो काढण्याची, सर्व आमची ग्रामपंचायत कमिटी आहे, आपण हा सन्मान देऊयात, बक्षीस देऊयात, त्याच्यानंतर आपण एक फोटो लवरू घेऊयात ज्याच्यामध्ये नक्कीच आमच्या सर्व महिला या ठिकाणी मात्र आपण पाहू शकता। सरपंच असतील, माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य या सर्व महिला कमिटी आपण पाहतोय आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय 4थ्या क्रमांकाचा हा पुरस्कार धोंडा वडवली या संघाला। एकदा जोरदार वाजवायचं टाळ्या, कारण की इथे मात्र धोंडा वडवली संघ ठरतोय 4थ्या क्रमांकाचा। फोटो एक नक्कीच त्यांची देखील इच्छा या, एक फोटो काढूयात आपण सर्व ग्रामपंचायत कमिट्या आणि आदरणीय लोकप्रिय खासदार साहेबांच्या सोबत। फोटो कुणाला नकोय, सगळ्यांना त्यांच्या सोबत फोटो हवा आणि त्या अनुषंगाने इथे मात्र फोटो सेशन। मुरबाड विभागामध्ये नक्कीच आम्ही नेहमीच पाहतोय गर्दी असते मामांकडे फोटो काढण्यासाठी आणि आज इथे देखील प्रत्येकाची इच्छा भोगते आणि नक्कीच तेच आपण करूयात आणि तदनंतर मात्र आपण पुढील पारितोषिक देऊयात आणि तो 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक देण्यासाठी मी मंचावरून आमंत्रित करेन सन्माननीय गणेशजी भोई साहेबांना, त्याचबरोबरीनं कुणालजी सुतार साहेबांना आणि त्याचबरोबरीनं भगवानजी भोईर साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या आणि या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊयात 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आणि 3ऱ्या क्रमांकाचा मान पटकावलाय या स्पर्धेमध्ये। KSK कुंदे स्पोर्ट्स कुंदे संघ ठरतोय या स्पर्धेतील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी। या संपूर्ण संघ आला तरी चालेल।
तिसऱ्या क्रमांकाचा नक्कीच पुरस्कार ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय कुणालजी सुतार साहेब आहेत, तालुका प्रमुख, आणि धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट भिवंडीचे तालुका प्रमुख देखील आहेत. चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार विश्वासजी जामगारे साहेब उद्योगपती कुकसे बोरिवलीचे त्यांनी दिला होता. आणि आता मात्र आपण देऊयात या स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा मान, आणि जो आम्हाला पुरस्कृत केला आहे अनिलजी मानिवडे साहेब, आणि नक्कीच जे प्रोप्रायटर तुळजाई कन्स्ट्रक्शनचे. आणि हा सन्मान देण्यासाठी सन्मान्य विलासजी गगे साहेबांना विनंती करून पुढे या. त्याचबरोबर सन्मान्य सुखदेवजी जाधव साहेब आपण देखील पुढे या. श्रीकांतजी गायकर साहेब आपण देखील पुढे या. आणि नक्कीच या ठिकाणी मात्र सन्मान देऊयात विलासजी पाटील साहेब आपण देखील पुढे या. आणि या स्पर्धेतील रनर अप संघ दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावलाय KVPC कानली संघ ठरतो या स्पर्धेतील दुसऱ्या संघाचा मानकरी. खूप खूप अभिनंदन. यस खूप खूप अभिनंदन कुंदे संघ. त्याच्यानंतर आपण देऊयात या स्पर्धेतील मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच आकर्षक कूलर जे आम्हाला इथे पुरस्कृत केले सन्माननीय सौ अरुणा संतोषजी भोईर मॅडम आणि माजी उपसरपंच वडवली. आणि त्याचबरोबर ही आकर्षक ट्रॉफी माननीय सौ विशाखा संतोष आडोले मॅडम सरपंच ग्रामपंचायत वडवली. आणि नक्कीच हा सन्मान देण्यासाठी मी संतोषजी भोईर यांना विनंती करेन की आपण पुढे या. आणि आमचे संतोष दादा आडोले साहेब आहेत आपल्या नक्कीच शुभ हस्ते आपण देऊयात मॅन ऑफ द सिरीज. एनीवन गेस हु इज द मॅन वॉन द मॅन ऑफ द सिरीज? ज्याने तब्बल 79 धावा केल्या आणि या स्पर्धेमध्ये मामा 11 चेंडू मध्ये 11 चौकार ज्याने मारले तोच ठरतोय कुंदे संघाचा सुनील थालके मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी. एकदा जोरदार झाला पाहिजे सुनील साठी. तब्बल 11 चेंडू मध्ये 11 चौकार मारले या स्पर्धेमध्ये आणि मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरतोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप खूप आभार. आणि या ठिकाणी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असतील सुनील तालकेला. नक्कीच या ठिकाणी मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मान त्यांनी पटकावला. आई गावदेवी स्पोर्ट्स वडवली आयोजित धर्मवीर चषक आपण सर्वांनी इथे पाहायला. या स्पर्धेमध्ये तब्बल 60 संघांनी प्रवेश निश्चित केला होता. सर्वांनी चांगला खेळ देखील केला. मामा तब्बल 1 लाखहून अधिक मान्यवरांनी घर बसल्या युट्यूबच्या माध्यमाने स्पर्धा देखील पाहिली. आणि या स्पर्धेमध्ये आता मात्र पहिल्या क्रमांकाचा मान बादशाहभाई आपण मंचावरती या. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये या शिलेवर पालिवली. आणि या सन्मान देण्यासाठी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि नक्कीच खास करून लोकप्रिय खासदार साहेब बाळ्या मामा यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात पालिवली संघाला धर्मवीर चषकाचा हा मानाचा करंडाक. एकदा जोरदार झाला पाहिजेत. संपूर्ण संघ या आणि या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ. सर्व मान्यवरांना विनंती आपण देखील पुढे या. सर्व मान्यवर ऍडव्होकेट साहेब आपण देखील या. सर्व मान्यवर आपण पुढे यायचं आहे. सरपंच मॅडम आपण देखील पुढे या. सर्व ग्रामपंचायत कमिटी आपण देखील पुढे या. आणि आमचे संजय दादा वारगडे देखील या ठिकाणी मात्र उपस्थित असतील. आणि या ठिकाणी मात्र आपण देऊयात चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन धर्मवीर चषकाचा चॅम्पियन संघ टीम पालिवली.
देखील आभार, मामांचं देखील आभार आणि असंच सहकार्य वडवली गावासाठी राहू द्या, असंच या ठिकाणी मात्र आपलं प्रेम राहू द्या अशी सदिच्छा व्यक्त करतोय आणि धर्मवीर चषक इथे संपन्न झाला असं मी जाहीर करतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, धन्यवाद।